अजून इथेच एक इम्पॉर्टंट गोष्ट, आता जर मला कोणी विचारलं सर न्यूट्रॉन काय, हो की नाही, ॲटॉमिक मास मधून ॲटॉमिक नंबर मायनस केलं, यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रॉन. काय म्हणतो याला आपण, न्यूट्रॉन. मित्रांनो जर तुम्हाला पण कन्फ्युजन असतं, NaCl, H2SO4, MgCl2 हे सगळे कंपाऊंड्स कसे तयार झालेत, यांच्या बेसिक्स काय आहेत, यासाठी आपण क्लास 10 मधला सायन्स 1चा दुसरा धडा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स सुरू करतोय. या धड्यामध्ये आपण एकदम बेसिक एलिमेंट्स, बेसिक पॉइंट्स आपण पाहणार आहोत. त्याने आपण समजणार आहोत की पुढे जी केमिकल रिएक्शन धडा आहे त्याच्यामध्ये कसं हे रिलेट होणार आहे. ठीक आहे, तसंच आपण सुरू करूया. या धड्यामध्ये आपण सगळ्यात आधी काय शिकणार आहोत, जसं आपण सगळ्या धड्यांमध्ये शिकतोय बेसिक टर्म्स. काय आपल्या आधी बेसिक टर्म्स, काय काय बेसिक टर्म्स याच्यामध्ये वापरलं जाईल हे आता आपण बघणार आहोत. त्यानंतर एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, याच्यावर क्लासिफिकेशन म्हणजे काय, वर्गीकरण कसं झालं याच्यावर आपण बघणार आहोत. पुढे डॉबरायनर कोण आहे, डॉबरायनर याचे ट्रेड्स म्हणजे काय आहे, तसंच न्यूलँड्स लॉ, ठीक आहे, मेंडेलीव्ह आणि नंतर मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल आज जे आपण आधुनिक मध्ये वापरतोय ते, त्याच्यामध्ये एलिमेंट्स कसं लावलेत, का आपण त्या पद्धतीने पाठांतर करायचं आहे, काय रिझन आहे त्याच्यामध्ये, हे पूर्ण आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. सगळ्यात आधी आपला बेसिक टर्म्स. आता बेसिक टर्म्स मध्ये जर कोणताही वस्तू तुमच्या असेल त्याच्यामध्ये काय असतं, मॅटर. काय असतं, मॅटर. मॅटर आणि एखादा सबस्टन्स मध्ये खूप फरक आहे. दोन्ही गोष्टींमध्ये काय खूप फरक आहे. आता मॅटर समजूया. जर एखादा वस्तूकडे, मॅटर म्हणजे काय, एकदम सिम्पली आपण एक टर्म डिफाईन करतोय. ठीक आहे, नंतर पुढे पण आपण करणार आहोत. पण मॅटरला जर आपल्याला डिफाईन करायचं आहे तर मॅटरमध्ये एकतरी काय करायला पाहिजे, व्हॉल्यूम, आणि दुसरा काय, ऑक्युपाईज स्पेस. ठीक आहे, असं आपण याला म्हणतो. ठीक आहे, किंवा याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, मास. ठीक आहे, याच्यामध्ये व्हॉल्यूम बोला किंवा ऑक्युपाईज स्पेस बोला आणि मास. कुठलाही ऑब्जेक्ट असेल, किती लहान असू दे, कितीही कणापेक्षा कमी असू दे, त्याच्यामध्ये काय असतं, मास असतं. जसं तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल इलेक्ट्रॉन, त्याची पण काहीतरी मास असतो. आणि या मासमध्ये आणि वेटमध्ये तुम्हाला मी डिफरन्स आधीच ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, पण इथे मास आणि वेटमध्ये काही फरक नाही, हे लक्षात ठेवा. चला, मॅटरचा आपण दोन भागामध्ये क्लासिफाय करतो, एक फिजिकल, ठीक आहे, दुसरा केमिकल. फिजिकल म्हणजे काय, भौतिक. ठीक आहे, भौतिक म्हणजे काय, एखादा स्ट्रक्चर, जसा हा पेन माझ्याकडे आहे, याच्यामध्ये असा बॉडी कसा आहे, लांब आहे, जड आहे, कसा आहे, त्याच्यावर त्याचा मटेरियल कसं आहे, स्मूथ आहे, सॉफ्ट आहे. ठीक आहे, हे सगळं काय फिजिकल. तसंच दुसरा पार्ट आहे केमिकल. केमिकलमध्ये आतमध्ये काय असणार आहे, कसं ते रिएक्शन्स करतोय त्याच्याबद्दल. ही मटेरियल काय नाही, कशाने बनलं आहे, कसा ते केमिकल तयार झालंय, ते कंपाऊंड कसं तयार झालंय, हे म्हणजे काय केमिकल क्लासिफिकेशन. आता आपण सिम्पली समजूया. फिजिकलमध्ये आपल्याकडे काय, सॉलिड, मग त्यानंतर काय, लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा. बघ प्लाझ्मा कसं आहे ना, हे एक्स्ट्रा मी इथे ऍड केलंय का, आता सांगणार तुम्हाला, लक्ष घ्या. सॉलिड कसं असतं, एकतरी क्रिस्टलाइन असेल किंवा अमॉर्फस. सिंपल एक्झाम्पल घेऊया आपण. सॉलिडमध्ये कडक, काही पण कडक असू शकतो, कडक पदार्थ. ठीक आहे, ठीक आहे. सॉलिडमध्ये आता जर तुम्हाला क्रिस्टलाइन म्हणलं, काय म्हणलं मी, क्रिस्टलाइन, तर तुम्ही घरातलं मीठ पाहिलं असेल. तुम्ही मीठ हातात घेतलं तर तुम्हाला काहीतरी खडबड करा असं दिसतं. तसंच तुम्ही अमॉर्फससाठी तुम्ही काय करा, पॉन्ड्स पावडर असेल किंवा दुसरं काय असा पावडर असेल, ते हातात घेतलं किती स्मूथ असतं आणि त्याच्यामध्ये काही स्ट्रक्चर पाणी पडत नाही. पण तुम्ही सॉल्ट घेतलं किंवा घरातलं तेच मीठ ते हातात लावलं की तुम्हाला असं काय वाटतं, काहीतरी जड आहे, काहीतरी शेप्स आहे, त्या शेप्सला आपण काय म्हणतो, क्रिस्टल. याच्यावर खूप डिटेलमध्ये स्टडी आहे 11th क्लास, 11th मध्ये जाऊन क्लास 12th मध्ये केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, पण आपण फक्त आता बेसिक एक्झाम्पल लक्षात ठेवतो. तसंच लिक्विड. लिक्विड काय असतं, जे काय फ्लो करतो त्याला आपण काय म्हणतो, लिक्विड. आपण गॅसेसला आपण लिक्विडमध्येच कन्सिडर करतो पुढे हायर स्टँडर्डमध्ये. आता आपण फक्त काय समजतोय, लिक्विड काय असेल, फ्लुइड असेल. ठीक आहे, तसंच गॅस काय असतं, ते गॅस.
आता गॅसमध्ये काय असतो, फ्लो असतो, आयन्स असेल काहीतरी असेल. प्लाझ्मा काय, ही प्लाझ्मा हे नवीन गोष्ट तुम्ही ऐकलं असेल, हो की नाही. आता प्लाझ्मा सिंपल समजू घ्या. जसं तुम्ही आयन्स म्हटलं, मी आयन्स काय असतं सिंपल, जसं तुम्हाला माहिती आहे NaCl असतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये ब्रेकडाऊन झालं तुम्ही बघितलं असेल, मग Na+Cl- असं दोन तुकडे तयार होतात. हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत, आता इथे मी फक्त समजण्यासाठी आयन म्हणतो, ठीक आहे. आता कुठले आयन असतात काय असतात याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार नाही, ठीक आहे. याच्यामध्ये Na+, आता Na+ असेल किंवा Cl- असेल, कुठलाही आयन फिरत असतो, त्याच्यामध्ये एनर्जी खूप जास्त असते. आता प्लाझ्मामध्ये खूप जास्त रिसर्च होतोय, खूप जास्त एकदम मोठा कॉन्सेप्ट आहे फिजिक्स मधला, ठीक आहे. त्याच्यावर काय होतोय आता रिसर्च चालू आहे. आता पुढे बघूया आपण जरा. केमिकलमध्ये आपल्याकडे काय दोन पार्ट आहे, एकतरी आपण मिक्सचर्स बघणार आहोत किंवा प्युअर सबस्टन्स. आता मिक्सचर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकतरी असेल होमोजिनियस किंवा असेल हेट्रोजिनियस. होमो म्हणजे काय सेम, होमो म्हणजे काय सेम, आणि इथे काय असेल डिफरंट. समजा आता समजूया आपण. सेम म्हणजे काय, आता समजा जर तुम्हाला दोन काय ऑब्जेक्ट मिक्स केलं, दोन काय वस्तू, दोन काय सबस्टन्स मिक्स करून तुम्हाला काहीतरी असं फरक तुम्ही स्पष्ट करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार होमोजिनियस. तसंच दुसरा, जर आपण मिक्स केलं आणि मिक्स करून फरक स्पष्ट करू शकत म्हणजे काय आपण फरक स्पष्ट करू शकतोय, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो हेट्रोजिनियस. हेट्रो म्हणजे काय डिफरंट. आता लक्ष घ्यायचं जरा, एक एक्झाम्पल घेऊया. जर होमोजिनियस म्हणलं, मी काय म्हणलोय होमोजिनियस, तर मी काय म्हणतोय सॉल्ट, ठीक आहे, सॉल्ट प्लस वॉटर घ्या आणि एकदा मिक्स झालं, तुम्ही बोलू शकतात का त्याच्यामध्ये सॉल्ट कुठे आणि वॉटर कुठे, बोलू शकतात नाही. पण इथे आपण काय घेतोय सॉइल प्लस वॉटर. आता सॉइल प्लस वॉटर केलं, सॉइल आणि वॉटर मिक्स केलं, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला इथे दिसणार आहे की पाणीमध्ये माती मिक्स केलंय, पण हे दिसणार आहे या पाणीमध्ये सॉल्ट आहे किंवा तुमचा शुगर आहे, दिसणार आहे नाही. म्हणून याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो आणि याला हेट्रोजिनियस. समजला इथपर्यंत. चला पुढे. प्युअर सबस्टन्स मध्ये तुम्हाला काय दिलं, आधी दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड केलंय, एकतरी कंपाऊंड किंवा एलिमेंट्स. आता एलिमेंट्स आधी समजूया, कारण की एलिमेंट्स पासूनच का तयार होतोय कंपाऊंड, का तयार होतोय कंपाऊंड. आता बघा इथे एलिमेंट्स मध्ये तीन पार्ट आहे, मेटल्स, मेटलॉइड्स आणि नॉन मेटल्स. मेटल्स म्हणजे काय, जे काय धातू असेल ते, ठीक आहे. तसंच नॉन मेटल्स म्हणजे काय अधातू, म्हणजे काय प्लास्टिक असेल, फायबर असेल, हे काय धातू नाही. तसंच मेटलॉइड्स, मेटलॉइड्स काय नाहीतर तो धातू पण नाही आणि तो अधातू पण नाही, म्हणजे काय मेटल पण नाही आणि नॉन मेटल पण नाही, त्यांच्यामध्ये असतो. काही प्रॉपर्टीज तो नॉन मेटलचा दाखवणार आणि काही प्रॉपर्टीज तो मेटलचा. असं का करतोय तो, कारण त्या जे एलिमेंट्स आहेत ते तसंच ते बिहेव करतो. आधी त्यांच्या डिस्कवरी झालं नव्हतं, पण नंतर ते डिस्कवर झालं की मेटलॉइड्स असा आहे, ठीक आहे. चला पुढे समजूया कंपाऊंड्स. कंपाऊंड्समध्ये तीन टाइप्स आहेत. आता बेसिकली आपण तीन टाइप्सवर बघतोय, असं तर खूप प्रकारचे असतात, पण तीन टाइप्स काय असतं, एक इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनोमेटॅलिक. आता बघा ऑर्गॅनिक म्हणजे काय, ऑर्गॅनिक मध्ये तुम्हाला कार्बन हायड्रोजनच दिसतो मोस्टली. कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्डिंग दिसणं गरजेचं आहे ऑर्गॅनिकमध्ये. तसंच इनऑर्गॅनिकमध्ये जे काय कार्बन आणि हायड्रोजन नसेल, जिथे कार्बन आणि हायड्रोजन नसणार आहे ते सगळं काय असतो इनऑर्गॅनिक, ठीक आहे. जसा NaCl बोला, MgCl2 बोला, ठीक आहे, BrCl2 बोला, काही याच्यातलं जे काय असेल हे सगळं काय असतं तुमच्या इनऑर्गॅनिक, ठीक आहे. आता इथे बघा ऑर्गॅनोमेटॅलिक म्हणजे काय, ऑर्गॅनो हा शब्द ऑर्गॅनिक पासून येतोय. कुठून येतोय ऑर्गॅनिक पासून. म्हणजे जेव्हा कार्बन काय ऑर्गॅनोमेटॅलिक आपण इथे समजतोय, जेव्हा कार्बन कोणासोबत बॉन्ड बनवणार आहे, कुठला मेटल सोबत, कोणासोबत मेटल सोबत, तेव्हा आपण त्याला काय म्हणू, काय म्हणायचं आपण ऑर्गॅनोमेटॅलिक. लक्षात राहील. चला पुढे जाऊया आपण. या चार्ट तुम्हाला एकदम बेसिक साठी तुम्हाला दिलाय, असा तुमचा टेक्स्टबुक मध्ये नाही दिलाय तरी पण आपण समजतोय, ठीक आहे. चला पुढे. आता बेसिक टर्म्स मध्ये
फिजिकल क्लासिफिकेशन्स. ठीक आहे, याच्यामध्ये आता आपण परत एकदा मॅटर बद्दल पाहतो. ठीक आहे, डेफिनेशन्स कसं दिलंय. मॅटर हॅज मास. ठीक आहे, काय मास अँड स्पेस म्हणजे काय स्पेस, ऑक्युपायज स्पेस किंवा व्हॉल्यूम बोलू शकतो आपण. इट इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ 2 कॅटेगरीज. 2 कॅटेगरीमध्ये यांना आपण क्लासिफाय करतो. तेच आपण जे चार्टमध्ये पाहिलंय तेच आपण इथे थोडं थेरटिकली बघतो. ठीक आहे, पहिला काय फिजिकल क्लासिफिकेशन, दुसरा काय केमिकल क्लासिफिकेशन. समजलं इथपर्यंत. पहिला काय फिजिकल क्लासिफिकेशन आणि दुसरा काय केमिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, पुढे काय म्हणलं फिजिकल क्लासिफिकेशन काय असतं. क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर. फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय मास, काय मास असेल, व्हॉल्यूम असेल, ठीक आहे, डेन्सिटी असतो, असं खूप काही टर्म्स असतात. ठीक आहे, याच्याबद्दल आपण नाही बोलत आहे, पण असे खूप काही टर्म्स आहे जे तुमच्या कुठे असतात फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये. तसंच केमिकल क्लासिफिकेशनमध्ये काय असणार तुम्हाला क्लासिफिकेशन विच इज बेस्ड ऑन केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे काय जर तुमच्या कुठलाही एलिमेंट असेल एक्स आणि त्याला रिएक्ट करतो पण ॲसिडनी तर काय देणार आहे, किंवा बेसनी तर काय देणार आहे. म्हणजे याच्यावर आपण जे एक्सप्लेन करणार आहोत, केमिकल रिएक्शन्स करणार आहोत, ते तुम्हाला काय देतो केमिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, चला पुढे. आता आपण काय पाहतो फिजिकल क्लासिफिकेशन. आता फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आधी बघा सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा. इथे सिंपल दिलंय फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लास्टिसिटी, इलास्टिसिटी. म्हणजे काय फ्लुइडिटी म्हणजे काय फ्लो करणार आहे का. ठीक आहे, तसंच काय रिजिडिटी म्हणजे कडक, किती कडक आहे पदार्थ. ठीक आहे, प्लास्टिसिटी प्लास्टिक सारखा आहे का, तुटणार नाही, असा एकदम फोल्डेबल आहे, मग एक लेवलवर जाणार आहे आणि त्याच्यामध्ये तुटू शकतो तसं. किंवा इलास्टिसिटी जसं आपण रबर बँड खेचतोय तसं. मग सॉलिडमध्ये काय असतं रिजिडिटी असतं, प्लास्टिक असतं आणि इलास्टिक असतं. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, कारण की सॉलिड काही पदार्थ असेल प्लास्टिक्स, तुमच्या जे बॉटल असतं वॉटर बॉटल असेल हे सगळं कसं प्लास्टिक्स आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं असतं ते सॉलिड आहे, मग त्याच्यामध्ये आपण फोल्डिंग करून बघा. पेन असेल तुमच्याकडे पेन तुम्ही तसा फोल्ड करून बघा. ठीक आहे, आता फ्लुइडमध्ये फक्त काय फ्लुइडिटी. ठीक आहे, तसंच गॅसेसमध्ये पण फ्लुइडिटी आणि प्लाझ्मामध्ये पण काय असतं फ्लुइडिटी. त्यानंतर व्हॉल्यूम जर बघितलं तर यांचा व्हॉल्यूम काय असतं, यांच्या पण डेफिनेट. डेफिनेट म्हणजे काय फिक्स्ड आहे. तुम्हाला समजेल व्हॉल्यूम काढताना तुम्ही व्हॉल्यूम काढू शकतोय. म्हणजे काय एक सॉलिड फिगर तुम्हाला दिलं तर त्याच्यात तुम्ही व्हॉल्यूम काढू शकतोय. पण तसंच तुम्हाला जर मी एक गॅसेस दिलं, आता या रूममध्ये मला किती गॅसेस काय याच्या मी व्हॉल्यूम काढू शकतो का, तसा नाही. ठीक आहे, कारण की हे काय इनडेफिनेट. ठीक आहे, टेक्स व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. मग मला या रूमचं व्हॉल्यूम काढायला लागेल. मी याच्यातला आतमधला गॅस मी काढू शकतो का, नाही. ठीक आहे, पुढे तसंच प्लाझ्मामध्ये पण तेच सेम कंडिशन. पुढे जाऊया शेप्सबद्दल. आता शेप्समध्ये सॉलिडचा शेप डेफिनेट असतो, याच्यामध्येच इनडेफिनेट लिक्विडमध्ये. का जर मी एक बॉटल घेतलं त्याच्यामध्ये पाणी आहे, काय त्याच्यामध्ये पाणी, ती पाणी मी कुठला टबमध्ये ओतलं मग तिथे काय होणार आहे त्याचा शेप चेंज होतोय. म्हणजे इनडेफिनेट शेप. म्हणून काय इनडेफिनेट शेप म्हणून काय टेक्स शेप ऑफ द कंटेनर. ज्या कंटेनरमध्ये असणार आहे त्याचा शेप घेईल. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे इनडेफिनेट याच्यामध्ये पण तेच कंडिशन आणि खाली पण प्लाझ्मामध्ये तेच कंडिशन. पुढे कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजे काय एखादा ऑब्जेक्टला असं ठेवला आपण खूप असं दाबतोय. ठीक आहे, किती दाबून बसू शकतो याला, किती असा कॉम्प्रेस करू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सॉलिड बोललं तर काय नेग्लेजिबल. जर तुम्ही सॉलिडला दाबलं थोडंसंच दाबेल, नाहीतर जास्त होणार काही नाही. जर तो स्पंज असेल तर ठीक आहे. ठीक आहे, चला लिक्विडमध्ये व्हेरी स्मॉल आणि गॅसेसमध्ये व्हेरी हाय. तुम्ही कितीही दाबू शकतो गॅस आणि इथे पण तुम्हाला व्हेरी म्हणजे खूप जास्त कॉम्प्रेसिबिलिटी असतं. इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे समजा एक हा मॉलिक्यूल आहे आणि इथे एक मॉलिक्यूल आहे, यांच्यामध्ये जे फोर्स आहे हे खूप जास्त असतं कुठे सॉलिड्समध्ये. तसंच लिक्विडमध्ये थोडं कमी, गॅसमध्ये अजून कमी
आणि सगळ्यात कमी कुठे असतं आपल्याला प्लाझ्मामध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे तसंच डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स. आता जर आपण सॉलिडमध्ये बघितलं तर एका दोन पार्टिकलमध्ये जे डिस्टन्स आहे ते खूप कमी असतं. का? कारण की लक्ष घ्या, ऑब्जेक्ट्स जर इथे एक पार्टिकल इथे एक पार्टिकल इथे एक पार्टिकल आहे तर ते काय करणार, एकमेकांना असा थांबवून ठेवतो, म्हणून त्याला आपण कॉम्प्रेस नाही करू शकत. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. तसंच इथे कॉम्प्रेसिबिलिटी कसं आहे, एकदम डिस्टन्स आहे खूप कमी आहे. ठीक आहे. तसंच इथे मॉडरेट, इथे व्हेरी लार्ज आणि इथे पण व्हेरी लार्ज. यांचा डायग्राम पाहू शकता तुम्ही. बघा, हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल. डिस्टन्स बघा खूप कमी आहे, है ना. डिस्टन्स एकदम एकदम मिनिमाइज आहे. तुम्हाला दिसतंय ते एकदम काहीच नाही त्याच्यामध्ये डिस्टन्स. पण तुम्ही लिक्विडमध्ये बघा थोडासा काय होतो, डिस्टन्स होतो. आणि इथे गॅसमध्ये आणि प्लाझ्मामध्ये बघा तर 4 गोष्टींमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. चल पुढे. आता आपण काय बघतो, केमिकल क्लासिफिकेशन बद्दल थोडासा अजून डिटेलमध्ये पाहूया. बघा, तेच मी तिथे पण तुम्हाला तेच समजवलं, आता इथे पण आपण तेच करतोय, पण याच्यामध्ये अजून जरा एक्झाम्पल्स बघूया, अजून डेफिनेशन्स बघूया तसं दिलं. ठीक आहे, लक्ष घ्या. केमिकल क्लासिफिकेशनमध्ये आपण तेच पाहिलं होतं, मिक्सचर्स आणि दुसरा काय होता आपला प्युअर सबस्टन्स. आता मिक्सचर्समध्ये आपला काय होतं, होमोजिनस आणि दुसरा काय हेट्रोजिनस. होमोजिनसमध्ये कॉम्पोनेंट्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द मिक्सचर. म्हणजे युनिफॉर्मली म्हणजे पूर्णपर्यंत एकदम मिक्स झालंय, कम्प्लीट मिक्स झालंय. काय झालं, एकदम कम्प्लिटली मिक्स. जसं की आपण एक्झाम्पल काय घेतलं होतं, सॉल्ट वॉटर. अजून इथे एक एक्झाम्पल आहे एअर. आता एअरला का आपण घेतोय, कारण या एअरमध्ये ऑक्सिजन पण असेल, हायड्रोजन पण असेल, नायट्रोजन पण असणार, असं खूप काय असेल पदार्थ, आणि हे सगळं काय झालं एकत्र मिक्स झालंय. तर आपल्याला दिसतंय का असं हायड्रोजन उडतोय म्हणून, नाही. ठीक आहे, लक्ष घ्या. हेट्रोजिनियसमध्ये कॉम्पोनेंट्स कसं असतात, आर नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ते एकत्र मिक्स होणार नाही. आता नाही झालं म्हणून काय, जसं की एक्झाम्पल तुमचं सॅलड, सॉइल वॉटर हे घेऊ. सॅलडमध्ये बघा आपण सॅलड तयार करतो, कांदे है ना, त्याच्यामध्ये टमाटा एकदम वेगळे आपल्याला दिसतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला इथे बघूया आपण प्युअर सबस्टन्समध्ये एलिमेंट्स एक पार्ट आणि दुसरा पार्ट काय आपला कंपाऊंड्स. थोडासा अजून परत आपण तेच बघतोय. एलिमेंट्समध्ये मेटल्स आपल्याकडे काय मेटल्स. मेटल्स काय असेल, काय करतो, जर मेटल्सकडे एक इलेक्ट्रॉन आहे. आता हे सगळं आपण पुढे शिकणार आहोत. इलेक्ट्रॉन कसा लूज होतो, कसा गेन होतो. ठीक आहे, पण आधी काय समजूया आपण. जर इलेक्ट्रॉन यांनी दिलं, काय केलं, यांनी इलेक्ट्रॉन दिलं तर याला आपण काय म्हणतो मेटल. त्याच्यामध्ये कोण असतं, सोडियम, आयन. ठीक आहे, अशा गोष्टी असेल. पण तसंच नॉन मेटल्समध्ये काय म्हणलं, एलिमेंट्स विच कॅन गेन इलेक्ट्रॉन. काय करतोय, गेन म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेणार देणार नाही, त्यालाच आपण काय म्हणतोय नॉन मेटल. ठीक आहे. आता मेटलॉइड्समध्ये काय म्हणणं, विच शोज द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स नॉन मेटल्स सायमल्टेनियसली. दोन्ही जागाची प्रॉपर्टी काय करतो, तो शो करू शकतो. म्हणजे थोडाफार इकडचा थोडाफार तिकडचा तसं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल बोरॉन, सिलिकॉन. अजून काय एलिमेंट्स आहेत ते आपण पुढे बघू. ठीक आहे, चला. आता कंपाऊंड्समध्ये परत तेच 3 पार्ट होता, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनोमेटॅलिक. आता ऑर्गॅनिकमध्ये पाहूया. ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये तुम्हाला कार्बन आणि हायड्रोजनचा बॉन्ड दिसणं गरजेचं आहे. आणि कसा बॉन्ड आहे तो, कोव्हॅलेंट. आता हे कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे काय, तर ते आपण पुढे शिकणार आहोत. आता फक्त टर्म्स लक्षात ठेवा, काय मी बोलतोय ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्यामध्ये एक्झाम्पल आहे मिथेनॉइक ॲसिड. ठीक आहे. तसंच इनऑर्गॅनिकमध्ये काय, कंपाऊंड्स विच लॅक कार्बन हायड्रोजन बॉन्डिंग. ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्डिंग नसणार त्याला आपण काय म्हणतो, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्या एक्झाम्पल काय, सोडियम क्लोराईड, सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे, सोडियम क्लोराईड आणि सल्फ्युरिक ॲसिड. ठीक आहे. पुढे ऑर्गॅनोमेटॅलिक बघा, कंपाऊंड्स वेअर कार्बन डायरेक्टली फॉर्म्स बॉन्ड्स विथ मेटल्स. ठीक आहे, जसं की हिमोग्लोबिन आपला ब्लडमध्ये असतं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन काय मी म्हणतो ऑक्सिजन असेल है ना. तसंच त्याच्यामध्ये तुमचा आयन असतो, पण याच्यामध्ये होतो काय, आयन Fe आयन आहे, मेटल आहे. आणि मेटल काय करतं, तिथे कार्बन असेल, हे सगळं तिथे काय करतं फॉर्म करतात, ते हे काय करतात बॉन्डिंग फॉर्म. त्यामुळे त्याला आपण काय ऑर्गॅनोमेटॅलिकमध्ये कन्सिडर करत आहोत. ठीक आहे, लक्षात राहील. चला पुढे जाऊया आपण.
आता आपण ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट बघणार आहोत. ठीक आहे, का बघतो आपण? कारण की आपल्याला प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनबद्दल समजायचं आहे की इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये काय कनेक्शन आहे. ठीक आहे, चला इथे बघा, हायड्रोजन आहे, हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. तसंच हिलियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. तसंच कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन. जर तुम्ही बघितलं असेल इथे तुम्हाला 6 इलेक्ट्रॉन. हे कसं ड्रॉ करायचं हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, हिलियममध्ये तसंच लिथियममध्ये तुम्हाला 3 इलेक्ट्रॉन आणि असंच नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे आणि सोडियम. ही काय एलिमेंटचे नावे तुम्ही ऐकलं असेल आणि याचेच तुम्हाला इथे डायग्राम दिलं आहे. ठीक आहे, ते डायग्राम कसं ड्रॉ करायचं आहे ते आपण पुढे शिकणार आहोत. पुढे आहे आपल्याला डिटेलमध्ये. आपण फक्त आता काय बघतोय की या इलेक्ट्रॉन्समध्ये काय कंडिशन्स आहेत. बघा, जर तुम्हाला मी प्रोटॉन्स बोलतोय आणि इलेक्ट्रॉन बोलतोय तर याच्यामध्ये कंडिशन आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, विल बी इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. आणि दुसरा याच्यामध्ये अजून एक गोष्टी आहे, तुमच्या ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक जो नंबर आहे हा कोणावर इक्वल असतो, यालाच इक्वल असतो. म्हणजे हे तिन्ही गोष्ट काय इक्वल आहे. ॲटॉमिक नंबर इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. अजून इथेच एक इम्पॉर्टंट गोष्टी. आता जर मला कोणी विचारलं सर न्यूट्रॉन काय असतं, हो की नाही, तर न्यूट्रॉनसाठी न्यूट्रॉनमध्ये जे काय ॲटॉमिक मास असेल, ॲटॉमिक मास असेल त्याच्यामध्ये मायनस करा. काय मायनस करा लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबर. काय करणार आपण, ॲटॉमिक मासमधून ॲटॉमिक नंबर मायनस केलं, यालाच आपण काय म्हणतो, न्यूट्रॉन. काय म्हणतो याला आपण, न्यूट्रॉन. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला आता याच्यामध्ये तुम्हाला मी 3 पार्टमध्ये असं दाखवलं आहे, ही सर्कल्स कसं ड्रॉ होतो, काय ते शेल्स असतात, कसं असतात, हे सगळं आपल्याला पुढे डिटेलमध्ये आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट. आता आपण समजूया थोडासा अजून थोडा बेसिक्स पॉईंट्स. ठीक आहे, जर आपण सुरुवाती काळात गेलं तर आपल्याला काही एलिमेंट्स म्हणजे काही एलिमेंट्सबद्दल माहिती होतं, जसं की गोल्ड, सिल्वर, कॉपर, सल्फर, आयर्न, कार्बन. ठीक आहे, आता हे असं क्लासिफिकेशन का दिलं आहे, का हे गरजेचं होतं, हे सगळं आपण इथेच पाहणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात आधी पूर्ण मनुष्य काळात आपल्याला काय फर्स्ट एलिमेंट जो भेटला होता हो काय, ते काय गोल्ड. काय ते गोल्ड. ठीक आहे, डिस्कवर्ड बाय ह्युमन्स फक्त दिलं, कोणाचं नाव नाही सांगितलं होतं. टिल 1800 1800 आपल्याला फक्त किती एलिमेंट्सबद्दल माहीत होता, 30 एलिमेंट्स. किती एलिमेंट्सबद्दल माहीत होतं, फक्त 30 एलिमेंट्स. म्हणजे आता कसं 2026 चालू आहे, 2025, 24, तसंच 1800 आपल्याला फक्त किती एलिमेंट्स माहिती आहे, 30 एलिमेंट्सपर्यंत. आणि पुढे देन लेटर टिल 1865 आपल्याला किती माहिती पडलं, 63 एलिमेंट्स. त्या पुढे आपण गेलो तर ते आपल्याला आता आज आपल्याला 118 एलिमेंट्स माहीत आहे. त्यातला 92 तुमचा नॅचरल आहे, 26 मॅनमेड आहे. ठीक आहे, असं 2 पार्ट्समध्ये. मॅनमेड म्हणजे काय, मनुष्याने शोध लावलेला नाही, तसं नाही, त्यांनी असं काही एक्सपेरिमेंट केला, त्याच्यामध्ये ते डिफरंट एलिमेंट्स तयार झालेत. आणि हे जे एलिमेंट्स आहे हे नॅचरमध्ये ॲक्च्युअलमध्ये प्रेझेंट आहे, यांचा पण शोध माणसाने लावला आहे. ठीक आहे, टू स्टडी दीज लार्ज नंबर ऑफ डाटा. आता इतकं सगळं एकदा स्टडी करण्यासाठी जर मी तुम्हाला सांगितलं चला एक काम करा, पूर्ण शाळेतलं मुलांना एकत्र बसवलं असं आणि तुम्हाला सांगितलं सांगा कुठला वर्गातला कोण मुलगा आहे, म्हणजे कोण पहिलीतला, कोण दुसरीतला, कोण पाचवीतला, कोण आठवीतला, कोण नववीतला, तुम्ही सांगू शकणार का, नाही. मग परत का होणार तुम्हाला कन्फ्युजन. त्यात पण त्यांचं असं असतं की त्यांच्या डिव्हिजन असतात ABCD त्यातलं ते पण काय होणार आहे, कन्फ्युजन क्रिएट करेल. म्हणून त्यासाठी आपण काय केलं, याच्यासाठी क्लासिफिकेशन घेऊन आलं. आधी सुरुवाती काळात जेव्हा क्लासिफिकेशन सुरू झाला त्याच्यामध्ये फक्त 2च पार्ट, एक मेटल दुसरा नॉन मेटल. पण हळूहळूच नवीन एक गोष्टी आली, कोय मेटलॉइड्स. का आला नवीन, मेटलॉइड्स. आता मेटलॉइड मेटलसारखा पण आहे आणि नॉन मेटलसारखा पण. कन्फ्युजन झाला ना क्रिएट. आता या कन्फ्युजनसाठी त्या लोकांनी म्हटलं नाही हो, असं हे जे आपण क्लासिफिकेशन केलं होतं हे काय झालं आहे आपलं फेल्ड. काय झालं याच्यामध्ये, फेल्ड. आता तुम्हाला हे मॉडर्न पिरियड टेबल दिसतंय. ठीक आहे,
हे कसं तयार झालं आहे, काय काय एलिमेंट्स कसं आलेत, हे सगळं आपण पाहणार आहोत हळूहळू. याच्यामध्ये मेटलर्समध्ये काय म्हणलं, एलिमेंट्स विच शो द प्रॉपर्टी ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स. याच्यामध्ये एक्झाम्पल आपण आधीच पाहिलोय, बोरॉन आणि सिलिकॉन, हे जे दोन गोष्टी आहेत ते. ठीक आहे. तसंच नेक्स्ट आता सगळ्यात आधी क्लासिफिकेशन करताना सगळ्यात आधी आपण ज्यांच्याबद्दल बघतोय डॉब्राइन. असं खूप लोक होते, खूप सायंटिस्ट होतात ज्यांनी काय केलंय, क्लासिफिकेशन केलंय. पण आपण सगळ्यांना आता अभ्यास करू शकत नाही. पण याच्यातला आपण कोण आहे, डॉब्राइन याच्याबद्दल बघणार आहोत. त्यानंतर न्यूलँड, न्यूलँड नंतर मेंडेलीव आणि त्यानंतर हेनरी मोसले ज्यांनी तुम्हाला मॉडर्न पिरियोडिक टेबल दिलाय. हे आपण हळूहळू नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण यांच्याबद्दल डॉब्राइनबद्दल ऐकतोय. काय बोलतात बघा, डॉब्राइनस ट्रेड्स. आता ट्रेड्सचा अर्थ काय, काय मिनिंग आहे ट्रेडचा अर्थ, ठीक आहे, ते आपण लक्ष घेऊ. पण 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट डॉब्राइनर, ठीक आहे, यांनी काय बोललं, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. काय म्हणलं त्यांनी, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे जे काय प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, सर एखादा एलिमेंट आहे, एलिमेंट समजा एक्स आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये याच्या जे काय प्रॉपर्टीज आहेत ते कोणाला रिलेट करतो. प्रॉपर्टीज म्हणजे काय, आता तो पाणीमध्ये पिघळणार, हे होणार ते होणार, ते जे काय प्रॉपर्टीज असतील हे कोणाला रिलेट होणार आहे, कोणाला, ॲटॉमिक मास. कोणाला, ॲटॉमिक मास. बघा इथेच मिसकन्सेप्शन होतं. ॲटॉमिक मास बोलल्यावर काय झालं, मग त्यांनी काय केलं, मेड ग्रुप्स ऑफ 3 म्हणजे काय, तेव्हा जे काय एलिमेंट्स होतं त्यांचा काय केलं त्यांनी, 3चा ग्रुप बनवला. काय बनवला त्यांनी, 3चा ग्रुप्स. जसं तुम्हाला बोललो की अरे हे घ्या 50 मुले आहेत यांचा ग्रुप तयार करा, मग तुम्ही 5-5, 3-3, 4-4 यांचा असा ग्रुप काहीतरी तयार केला. पण त्यांनी फिक्स केला होता की मी 3-3चा ग्रुप बनवणार आहे. आणि का बनवतो 3-3चा, कारण त्यांच्यामध्ये काय, सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, काय त्यांच्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज जी होती त्यांची सेम होती. ठीक आहे, सेम होण्यामुळे त्यांनाच आपण काय म्हणलो, ट्रेड्स. म्हणजे काय, समजा X1, X2 आणि X3 असं 3 एलिमेंट्स आहे, ठीक आहे, आणि यांची प्रॉपर्टीज काय सेम आहे, म्हणून यांना एकत्र ठेवलं. आणि काय म्हणलं त्यांनी, हे जे एलिमेंट्स आहेत या तिघांना आपण एकत्र का म्हणू, ट्रेड्स. का म्हणूया आपण, ट्रेड्स. पण त्यांनी काय केलं, त्यांना पुढे अरेंज द 3 एलिमेंट्स इन द ट्रेड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. म्हणजे ज्याचा ॲटॉमिक मास कमी असेल तो खाली, मग त्याच्यावर जास्त ॲटॉमिक मास, त्याच्यावर असून जास्त ॲटॉमिक मास. म्हणजे कसं, असेंडिंग ऑर्डरमध्ये, कमी मग थोडं जास्त, मग जास्त, असं जास्त. आता 3 पार्टमध्ये केलं, ठीक आहे. चला पुढे काय म्हणलं, शो दॅट द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ द अदर 2 एलिमेंट्स. जसं समजा जर आपण ॲटॉमिक मास X1चा, ठीक आहे, प्लस X2चा केलं, डिवाइड बाय 2 केलं, कारण की 2 एलिमेंट्स आहे, विल बी इक्वल टू, याला पण X3 येतो, ठीक आहे, X1 आणि X3 केलं तर आपल्याला X2ची व्हॅल्यू भेटू शकतो, असा तो म्हणत होता. ठीक आहे, त्याची असं मांडणी होती. चला आपण त्यासाठी आपण काय करणार आहे, बघतो कसं त्यांनी दिलं आहे क्लासिफिकेशन. ठीक आहे, यालाच आपण डॉब्राइन म्हणतो. लक्षात ठेवा काय केलं होतं, 3 एलिमेंटचा ग्रुप केला तयार. काय केलं, 3 एलिमेंटचा ग्रुप तयार झाला. त्या ग्रुपमध्ये त्यांना कसं असेंडिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास तयार केलं. ठीक आहे, म्हणजे काय, ॲटॉमिक मास वाढत गेलं तसं तयार केलं. आणि त्यात पण तो काय सांगतो, पहिला आणि तिसरं दोन्ही बेरीज केलं आणि यांना डिवाइड बाय 2 केलं, म्हणजे मीन काढलं, तर उत्तर कोणाचा येणार आहे, मधला ॲटॉमिक मास येईल. ठीक आहे, हे बघूया आपण पुढे एक्झाम्पल्स घेऊन. आता याच्यामध्ये बघा, LiNaK म्हणजे Li म्हणजे कोण, लिथियम. दुसरं काय, Na म्हणजे काय, सोडियम. आणि काय ते पोटॅशियम. आता मी याच्यावर नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे ते नंतर पाहूया. आधी आपण काय करतोय, फक्त LiNaCa जे काय दिल्यात एक्झाम्पल्स, जे काय नाव दिलेत तसंच पाहूया. ठीक आहे, आता बघा LiNa आणि K. आता इथे बघा 6.9 आहे, इथे किती आहे 23.0 आणि तिसरा काय 39.1. मग पहिला, दुसरा, तिसरा या ग्रुपला. ठीक आहे, याच्यामध्ये सिक्वेन्स. आता पहिला आणि शेवटचा यांचा बेरीज केला, डिवाइड बाय 2 केला आणि उत्तर किती येतं इकडचं. मग तो बोलला, अरे
म्हणजे व्हेरीफाईड आहे. ही प्रॉपर्टी जे मी रूल लावतोय ते काय होतोय व्हेरीफाईड आहे. मग तसंच त्यांनी CaSrBa म्हणजे काय कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियमसाठी केलं. तसंच त्यांनी पुढे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनमध्ये केलं. असं त्यांनी एक्झाम्पल दिलं. हे एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्डाला येणार आहे. ठीक आहे, फिक्स असतं. असं प्रश्न विचारतात. डायरेक्ट तुम्हाला 3 एलिमेंट्स देणार, सांगणार डोब्रायनर थ्रेड लागणार की नाही. मग काय करायचं आपण त्यांना, आणि त्यांचे ॲटॉमिक मास पण दिलेलं असतं. मग ॲटॉमिक मास अनुसार काय करणार आपण, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये त्याला अरेंज करूया आणि त्यानंतर पहिला आणि शेवटचा यांचा बेरीज करून डिवाइड बाय 2 केलं की उत्तर मधला आलंच पाहिजे. नाही आलं म्हणजे काय करतोय तो फॉलो करत नाही. हे लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. आता इथे काही एक्झाम्पल्स तुमच्या बुकमध्ये दिला होता जे काय सॉल्व्ह केलं नाही आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चेक करून पहा. तर याच्यामध्ये हे ट्रेड्स आहेत बघा. S32.1, 79.0, 127.6 आणि इथे काय 9.0, MGमध्ये 24.3 म्हणजे यांची व्हॅल्यूज दिली. हे 3 असं काय केलं ग्रुपिंग केलं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. चला आपण पाहूया जरा कसं उत्तर येणार आहे असं. ठीक आहे, पहिला आपल्याला काय करायचं आहे, आपण सिम्पल आपण बघणार आहोत 32.1 प्लस 127.6 डिवाइड बाय 2. आता हे केलं म्हणजे काय बघा, पॉईंट जे नंबर्स आहेत ते पॉईंट नंतर 6 + 1 7 पॉईंट लिहिलं पण. पुढे 2 + 7 9, मग 2 + 3 5, 159.7 डिवाइड बाय 2. ऑलमोस्ट आपण किती बोलू शकतोय 160, हो की नाही. आपल्याला जर बोलायचं असेल आता हे किती आलं 159.7 म्हणजे काय 160 पर्यंत पण बोलू शकतोय. आपल्याला हे किती आहे 79 म्हणजे किती 80चा अप्रॉक्स येतोय, हो की नाही. म्हणजे हे जर आपण डिवाइड केलं, ठीक आहे, तर डिवाइड करून किती येणार तुम्हाला बघा. 2 1 चा 2 7 चा 14 आला तुम्हाला. ठीक आहे, पुढे एक राहिलं आहे, परत 2 8 चा 2 9 चा 18 आणि परत तुम्हाला एक राहिलं. मग इथे पॉईंट आणि हा जो 17 आहे परत ते काय होणार आहे तुम्हाला 8 चा 16 आणि परत 1 राहिले तर 5. ठीक आहे, असा 79.85 आणि इथे उत्तर आहे किती आहे 79. म्हणजे अप्रॉक्सिमेशन तेच उत्तर येतं. म्हणजे हा डोब्रायनर रूल फॉलो करत आहे. तसंच या दुसरा पार्टमध्ये बघा, BE म्हणजे काय बॅरियम आहे. ठीक आहे, बघा मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सगळं दिलं आहे. मग काय करणार आपण 9 + 40 + 1 हे ना डिवाइड बाय 2. उत्तर किती होणार 49.1 डिवाइड बाय 2 आणि इथे किती पाहिजे याला 24.3. 49 म्हणजे किती, चला 50 समजा. 50चा अर्धा किती असतं 25, पण याच्यामध्ये आहे का तसं नाही, 49 आहे. किती आहे 49 म्हणजे किती 24 पॉईंट समथिंग येणार आहे. म्हणजे हा पण काय होतोय व्हेरीफाय होणारच आहे. ठीक आहे, समस्या तुम्हाला एकदम क्लिअर एकदम. आता इथे बघा, आता यासाठी याच्यामध्ये काय 24.3 + 87.6 डिवाइड बाय काय करणार आपण 2. 6 + 3 केलं तर 9 येतं तुम्हाला. 7 + 4 केलं तर 11, 11 चा 1 इथे. ठीक आहे, आणि त्यानंतर काय 8 + 2 केलं तर 10. आता 8 + 2 10 आणि 1 11. आता 1.9 डिवाइड बाय 2 करतोय. पण तुम्हाला उत्तर किती पाहिजे तुम्हाला उत्तर किती पाहिजे 40.1. आता तुम्ही 40.1चं जर डबल केलं तर 80 पर्यंत. म्हणजे हा काय फॉलो करत नाही. समजतं तुम्हाला एकदम क्लिअर. म्हणजे हे असं डोब्रायनरचा म्हणणं होतं. चला आता डोब्रायनर समजलं आपल्याला. पुढे म्हणजे डोब्रायनर फेल्ड झालं होतं एकतर, हे आपल्याला फिक्स झालं. आता आपण जे पाहणार आहोत हे कोण आहे न्यूलँड्स ऑक्टेव. काय ते न्यूलँड्स ऑक्टेव. आता तुम्ही संगीत ऐकलं असेल. संगीत शिकताना तुम्ही कसं जर आपण इंडियनमध्ये बघितलं तर आपण काय म्हणतो सा रे गा मा प ध नी सा, हो की नाही. म्हणजे काय असं आपण बोलतो ना स रे गा मा प ध नी सा. हे जे सूर आहेत, ठीक आहे, हे जे सूर आहे हे लक्षात येतं तुम्हाला कधी तुम्ही ऐकलं असेल. तसंच इंग्लिशमध्ये जर तुम्ही सॉन्ग शिकतायत तर तिथे काय असतं डो रे मी फा सो ला ती डो. ठीक आहे, म्हणजे डो परत रिपीट होतोय. ठीक आहे, म्हणजे काय डो रे मी फा सो ला ती. ठीक आहे, तसंच इथे सा रे गा मा पा ध नी सा. सर का तुम्ही हे सांगत आहे, प्रश्न काय का हे तुम्ही सांगत आहे इथे.
याच्यासाठी लक्ष घ्या, न्यूलँडनी काय म्हटलं होतं, न्यूलँडचं म्हणणं आहे की एलिमेंट्स असा प्रॉपर्टीज रिपीट करतो. बघा कसं, बघा ऑक्टेव्ज म्हणजे काय, ऑक्टेव्ज 8, ठीक आहे, 8 8वा, ठीक आहे. आता बघा काय बोललंय जॉन न्यूलँड, कधी 1866 मध्ये काय केलं, ही अरेंज एलिमेंट्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आतापर्यंत ॲटॉमिक मास बद्दल सगळे कोण बोलत आहे, ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. त्यांनी काय केलं, सगळ्या एलिमेंट्सबद्दल ठेवलं आणि त्यांच्या ॲटॉमिक मास इन्क्रीज होता होता असं ठेवायचा. त्या टायमिंगला त्यांनी जे केलं होतं, अरेंजमेंट स्टार्टेड विथ द हायड्रोजन, हायड्रोजनपासून सुरू झाला, ठीक आहे. एक मिनटं, हायड्रोजनपासून स्टार्ट झाला आणि ते एंड झाला थोरियमकडे, ठीक आहे. पुढे ही ऑब्झर्व दॅट एव्हरी 8 एलिमेंट, 8वा जो एलिमेंट आहे तो काय करतो, सिमिलर प्रॉपर्टीज दाखवतो कोणाला, पहिल्या एलिमेंटला. कुठल्या एलिमेंटला दाखवतोय, पहिल्या एलिमेंटला, ठीक आहे. आता इथे लक्ष घ्या, एक्झाम्पल सोडियम सिमिलर होता लिथियम सारखा, तसंच मॅग्नेशियम बेरिलियम सारखा, तसंच क्लोरीन फ्लोरीन सारखा. पण ही कम्पेअर्ड दिस रिपिटेशन टू ऑक्टेव्स इन म्युझिक. म्युझिक्समध्ये जसा ऑक्टेव्स आहे, सा रे गा मा प ध नी सा, मग 8वा कसा आला, परत 6 आला, म्हणजे पहिला 6 आणि 8वा पण काय असणार आहे 6. तसंच इथे पण त्याला काय वाटलं की एलिमेंट्समध्ये पण हेच रिपिटेशन होऊ शकतो आणि होतोय, ठीक आहे. यालाच त्यांनी काय म्हणलं, लॉ ऑफ ऑक्टेव्स. बट काय झालं, प्रॉब्लेम काय झाला बघा. तुम्ही स्वतः इथे पाहणार काय मिस्टेक्स केल्यात, सिम्पल मिस्टेक्स. तुम्ही मला सांगा, इथे एकत्र 2 एलिमेंट्स, इथे पण एकत्र 2 एलिमेंट्स, म्हणजे ही 2 गोष्टी काय झाली त्याची प्रॉब्लेमॅटिक. त्यानंतर पुढे अजून काही मिस्टेक झाला होता, ते आपण पुढे बनवणार आहोत. बघा हायड्रोजनपासून स्टार्ट केलं आणि थोरियमपर्यंत, झिर्कोनियम आणि थोरियमपर्यंत इथे होता, ठीक आहे. आता इथे लक्ष घ्या जरा. आता तुम्हाला मी काय म्हणतो, हायड्रोजन आहे, लिथियम आहे, बेरिलियम आहे, बोरॉन आहे, पण याच्यामध्ये पहिला एलिमेंट 8व्या एलिमेंटपासून काय होतो, सिमिलर होतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, सम बॉक्सेस कंटेंट 2 एलिमेंट्स, एक्झाम्पल हे 2 दिले तुम्हाला, ठीक आहे. टू फिट ऑल द एलिमेंट्स इंटू 7 into 8. आता ते कसं काय केलं होतं त्याच्यामध्ये, की तेव्हा जितकं एलिमेंट्स माहीत होतं त्यांना, त्या सगळ्या एलिमेंट्सला त्याच्यामध्ये त्यांनी बसून पाहिलं होतं, ठीक आहे. पुढे आता यांचे लिमिटेशन्स लक्षात ठेवा, हे तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच विचारले जातात, ठीक आहे. याच्यावर MCQ विचारतात किंवा तुम्हाला 1 मार्क प्रश्नच विचारलं जातं, ठीक आहे. आता लिमिटेशन्समध्ये काय म्हणलं, त्यांचा जो रूल होता तो ॲप्लिकेबल अप टू द एलिमेंट कॅल्शियम. कुठपर्यंत ॲप्लिकेबल होता, कॅल्शियमपर्यंत, ठीक आहे. दुसरा, ही अरेंज एलिमेंट्स इन ऑर्डर इन द टेबल ऑफ 7 into 56 बॉक्सेस. 7 into 56 बॉक्सेसमध्ये त्यांनी काय केलं, सगळं एलिमेंट्स बसवलं. पण टू फिट ऑल द एलिमेंट्स ही प्लेस 2 एलिमेंट्स इन 1 बॉक्स. एकच बॉक्समध्ये 2 एलिमेंट बसवलं. एक्झाम्पल CONICELA दिसतंय का तुम्हाला, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सम एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज वेअर ग्रुप टुगेदर. आता 2 एलिमेंट्स आहेत, त्यांच्या प्रॉपर्टी वेगळी आहेत, जसा की CO आणि N आहे, कॉपर आणि निकल. हे दोन्ही काय वेअर प्लेस विथ हॅलोजन्स. दोघांना कोणासोबत बसवलं, हॅलोजनसोबत, पण त्यांची प्रॉपर्टी हॅलोजनला मॅच होत नाही, हॅलोजन वेगळे आहेत. हे हॅलोजन काय असतं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार, ठीक आहे. Fe was placed with non-metals like O and S. आता Fe जे आहे, Fe म्हणजे काय, आयनला ऑक्सिजन आणि सल्फर हे काय नॉन मेटल्स आहेत आणि यांच्यासोबत मेटल बसवलं आहेत, म्हणजे यांची प्रॉपर्टी मॅच होणार आहे का, नाही. मग इथे पण एक मिस्टेक होती. नो स्पेस वॉज लेफ्ट फॉर द न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स. नवीन जे एलिमेंट्स डिस्कवर होणार आहे यांच्यासाठी काही जागा सोडली नव्हती, ठीक आहे. तसंच न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स डिड नॉट फॉलो द लॉ ऑफ ऑक्टेव्स. तसंच काय केलं आहे, न्यूली एलिमेंट जे काय डिस्कवर झाला होता तेव्हा त्यांच्यासाठी काय होता, ही लॉ मान्य नाही, कारण की ते ॲप्लिकेबल होतच नव्हतं, ठीक आहे. चला, इथपर्यंत आपला आज लेक्चर संपलाय, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढे डॉबरायनर झाला, आपला आज न्यूलँड झालाय, मग यापुढे आपण शिकणार आहोत मेरिट्स आणि डिमेरिट्स मेंडेलिव्हचे, आणि मेंडेलिव्ह कोण होते, कसं काय केलं आहे त्यांनी, आणि त्यानंतर आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल पाहणार आहोत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया.
अरे थांबा थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.